दीड वर्ष लढत आहोत। मंजूर झालं ते कधी होणार? करो या मरुची ही परिस्थिती आहे। प्रकारचा सपोर्ट मला सांगा, दीड महिना झालेला आहे, तुम्ही कोणत्याच प्रकारची उपाययोजना केलेली नाहीये। रात्रीत हे बंद करू शकतात, मग एका रात्रीत पीच का नाही बांधला? दुधाच्या किटल्या घेऊन आमची आज एवढी हालत चाललेली आहे, कारण प्रशासनाने आम्हाला याच्यासाठी मजबूर केलेलं आहे। एकदा त्या दुधाच्या किटल्या तोडून दाखवा, एकदा ती मच्छीची टोपली नेऊन दाखवा, मग तुम्हाला कळेल का इथे स्थायिक लोकांना काय त्रास होतो। पर्यायी व्यवस्था जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण असं सुरू राहणार आहे। नमस्कार, मी साई करत आपल्या माइंडस्ट्रोम यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आणि आजचा विषय थोडासा वेगळा असणार आहे। सफायामध्ये जे सफायाचं रेल्वे फाटक होतं ते रेल्वे प्रशासनाने कायमचं बंद करून टाकलेलं आहे। इथल्या प्रवाशांचा, इथल्या स्थानिकांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता, कोणत्याही प्रकारचा पर्यायी मार्ग उपलब्ध न करून देता हे फाटक कायमस्वरूपी बंद केलेलं आहे। इथले दुग्ध विक्रेते आहेत, इथले भाजी विक्रेते आहेत, इथले मच्छी विक्रेते आहेत, बँकेत जाणारे माणसं आहेत जी म्हणजे प्रौढांपासून वयस्कर माणसं आहेत, अपंग माणसं आहेत, शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत, ह्यांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता, इथे कोणत्याही प्रकारचा पर्यायी मार्ग उपलब्ध न करता इथलं जे फाटक आहे ते कायमस्वरूपी बंद केलेलं आहे। आणि इथलं मार्केट आहे जे ते पूर्णपणे पूर्वेकडे आहे आणि पश्चिमेकडून जाणारे हे जे दुग्ध विक्रेते, मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते जे सकाळी पहाटे 2 वाजल्यापासून मार्केट सुरू होतं तिथे जाणारे जे आहेत त्यांना पर्यायी मार्गच उपलब्ध नाही, त्याच्यामुळे त्यांचे खूप हाल होत आहेत। ह्यासाठी सफाईवासियांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, परंतु काही निष्पन्न झालं नाही। त्यामुळे आता सफाईवासी इथे आमरण उपोषण त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आता आपण तिथे जाऊयात आणि त्यांच्याशीच बोलूयात। आपण सफाई विकास कृती समितीच्या माध्यमातून हे जे आमरण उपोषण साठी बसलेले आहात, तर तुमच्या रेल्वे प्रशासनाकडे काय मागणी आहे? मुळात मागणी असं सांगता येणार नाही। मुळात कारण एकच आहे की कोणताही प्रोजेक्ट ज्या वेळेला येतोय तर त्यावेळेला प्रोजेक्टनुसार ज्या सोयी द्यायला पाहिजे त्या सोयी आधी दिल्या गेल्या पाहिजे। हे माझं म्हणणं नाही, हे सरकारचं धोरणच आहे। परंतु सफाळ्याच्या वाट्याला मात्र म्हणजे त्याला हा अपवाद आहे की कोणतीही पर्यायी व्यवस्था न देता रेल्वे फाटक बंद करून एक अन्यायकारक निर्णय सरकारने आमच्यावर लादलेला आहे। त्याच्यामुळे मागणी करणं हे चुकीचं आहे। खरं म्हणजे आज आपण बघतोय ही चुकीची गोष्ट आहे। मागणी करायची वेळ आला नाही पाहिजे। तर पर्यायी व्यवस्था जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण असं सुरू राहणार आहे। हेच मागणं आमचं आहे। नमस्कार, दिनांक 31 मार्च 2025 रोजी सफाळ्याचा जो मुख्य फाटक आहे, फाटक क्रमांक 42, हा DFCC आणि रेल्वे प्रशासनाने तुघलकी निर्णय काढून कोणालाही विचारात न घेता, कोणत्याही ग्रामपंचायतीला या सगळ्या गोष्टीमध्ये विचारात न घेता बंद केला। मुळात फाटक बंद होऊ नये यासाठी सफाई विकास कृती समितीच्या माध्यमातून आम्ही गेली दीड वर्ष लढत आहोत। दीड वर्ष जिल्हा प्रशासनाची पाठपुरावा करतोय, रेल्वे प्रशासनाची पाठपुरावा करतोय। इतकं सगळं असून सुद्धा पंचकृतीतल्या ग्रामपंचायती याच्यामध्ये पाठपुरावा करत असून सुद्धा रेल्वे प्रशासनाने आणि DFCCने हा जो काही रेल्वे फाटक बंद करण्याचा घाट घातलेला आहे किंवा घातलेला आहे, मुळात याचा आम्ही प्रथमतः निषेध व्यक्त करतो। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी सुद्धा जन आक्रोशात आंदोलन आम्ही केलं होतं आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने बागायतदार, शेतकरी, दुग्ध विक्रेते, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, छोटे मोठे सर्व स्तरावरचे जी काही मंडळी आहेत या सर्वांनी सहभाग नोंदवला होता आणि मोठ्या प्रमाणात ते आंदोलन झालं होतं। या आंदोलनाची दखल माननीय खासदार साहेबांनी घेतली होती। तात्काळ माननीय खासदार साहेबांनी DRM ऑफिसमध्ये सुद्धा मिटिंग लावली DRM साहेबांसोबत, परंतु DRM साहेबांनी कोणतंही आपल्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं नाही। उलटपक्षी त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही जे काही फाटक बंद केलेलं आहे त्याला तुम्ही सहकार्य करा। जवळपास 50,000 लोक या फाटकातून वर्दळ करतात। 50,000 लोकांची हाल झालेले आहेत, पायपीट झालेली आहे।
अशा परिस्थितीमध्ये आमची जबाबदारी बनते सफाळा विकास कृती समितीच्या माध्यमातून की काहीतरी करावं, आंदोलन उभं करावं. करो या मरोची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमधून आम्ही हे आंदोलन आमरण उपोषण आंदोलन करण्याचं निश्चित केलेले आहे. माननीय मंगेशजी गरत हे आपल्या आंदोलनात म्हणजे उपोषणात बसलेले आहेत, आमरण उपोषणाचं आंदोलन. धन्यवाद. दुग्ध व्यवसायापासून जे आमचे जे आता ह्या प्रशासनाने रेल्वे प्रशासनाने जे फाटक बंद करून जे गैरसोय केलेली आहे त्यामध्ये जे दुग्ध व्यावसायिक भाजीपालावाले हे जे लोक आहेत त्यांची जी आज गैरसोय झाला आहे त्यांचं कुठलंही यांना निदर्शनात न घेता हे जे गैरसोय केलेली आहे फाटक बंद करून त्यामध्ये जवळजवळ आम्ही 15 ते 20 गावातील दुग्ध व्यावसायिक आहेत. आज दुधाच्या किटल्या घेऊन आमची आज एवढी हालत चाललेली आहे की आम्ही जायची सर्व गैरसोय झालेली आहे. कुठलंही पूर्वसूचना न देता कुठलंही ब्रीफ किंवा सर्वे न करता हा जे आज केलेला आहे त्यामध्ये चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. माझं नाव चंद्रकांत विनायक साखरे. माझा 46 वर्षाचा हा रेल्वे प्रवासाचा अनुभव आहे आणि 46 वर्षात मी कधीच रेल्वे ब्रिज चढलो नव्हतो. आता हे फाटक 31 मार्चपासून बंद झाल्यापासून लोकांचे हाल कसे रेल्वे प्रशासन करते, फक्त रेल्वे प्रशासन लोकांचेच हाल करायला आहे, बाकी यांच्यात काही दम नाही आहे. लोकांना कसं सतवायचं म्हणजे त्या आता आपण सौराष्ट्रचा विषय घेतला तर सौराष्ट्र एक्सप्रेस पालघरला आल्यानंतर 3 नंबरला लोकल आल्यानंतर तिला सोडला. म्हणजे काही गोष्टी अशा म्हणजे लोकांना कसं छळायचं ह्या रेल्वे प्रशासनाला माहिती आहे. त्याच्यामुळे हे फाटक आणि काही लोक सांगतात हो तुम्हाला ब्रिज तर झाले मंजूर झाले ते कधी होणार कधी? तुम्हाला हे बंद करायचं होतं एका दिवसात तुम्ही एका रात्रीत हे बंद करू शकतात मग एका रात्रीत ब्रिज का नाही बांधला? लोकांना तुम्हाला त्रासच द्यायचा आहे, दुसरं काही यांच्यात अर्थ नाहीये. रेल्वे प्रशासन इज द बॅड कंडिशन. त्यांनी पर्यायी व्यवस्था काही दिलेली नाही. मग तो भाजीवाला असेल, मच्छीवाला असेल, दूधवाला असेल, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी नाही दिली. प्लॅटफॉर्मवर 1 पासून 2 वर जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही दिलेली आहे. त्या परिस्थितीमध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला व्यवस्था करून देतो. पण आमचा मुद्दा हाच आहे की हा 12 वर्षापासून जर प्रोजेक्ट चालू आहे तर तुम्हाला फाटक बंद करायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला विरोध नाही आहे. पण फाटक बंद करण्याच्या अगोदर पर्यायी व्यवस्था तुम्ही करा. तुम्ही आरोपी दिले, वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करून दिली, पण वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करून दिली आणि सर्वसामान्य जनतेला ग्राह्य धरलं. म्हणजे जो शेतीमध्ये जो माल विकतो, तो पिकवतो, तो विकण्यासाठी ईस्टला जाणं गरजेचं आहे. तर ते कसं काय जाणार? कारण मार्केट फाटक्याच्या त्या साईडला आहे. तो 200-250 रुपये खर्च करून वाहन घेऊन जाऊ शकत नाही. कारण पहाटे 1:30 वाजता ते 2 वाजता दरम्यान सायकलवर घरची भाजीपाला विकतो, तो विकण्यासाठी घेऊन येतो, तो डोक्यावर टोपलं घेऊन येतोय. ती व्यक्ती 100, 200, 500 रुपयाचा जो काय माल विकायचा असेल तर 200, 150, 300 रुपये भाडं काय देणार आहे ना? तो काय करणार आहे, कसा संसार करणार आहे मला तुम्ही सांगा. या मोठ्या गांभीर्याच्या गोष्टी आहेत. आणि एक दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जर DFCC आणि DRM साहेब सांगत असतील की आम्ही तुम्हाला सगळ्या व्यवस्था करून देतो, तुम्ही फक्त 2.5 महिने आम्हाला सपोर्ट करा, ठीक आहे. तर कोणत्या प्रकारचा सपोर्ट मला सांगा. 1.5 महिना झालेला आहे, तुम्ही कोणत्याच प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे. जर ती भाजीवाली बाई असेल, आई माऊली आमची आहे, ही प्लॅटफॉर्मवर 1 पासून ते 2 आणि ईस्टला कशी जाईल ते एकदा आम्हाला तुम्ही दाखवा. एकदा कोणतरी प्रशासकीय माणूस इथे पाठवा, एकदा तुम्ही कृती करून प्रत्यक्ष दाखवा. नाही ह्या पद्धतीने टोपला आम्ही तिथे नेऊ, मग तुम्हाला कळेल का इथे स्थायिक लोकांना काय त्रास होतो. एकदा त्या दुधाच्या किटल्या चढून दाखवा, एकदा ती मच्छीची टोपली नेऊन दाखवा, भाजीचं टोपलं नेऊन दाखवा ना. मग तुम्हाला वस्तुस्थिती कळेल
का हे आज सफाळी विकास कृती समितीने हा आजचा दिवस आमरण उपोषणाचा आम्ही का धरला आणि का घ्यावा लागला, कारण प्रशासनाने आम्हाला याच्यासाठी मजबूर केलेलं आहे. आम्हाला आता परतीची वाट नाहीये. जिथपर्यंत तुम्ही मागण्या पूर्ण करत नाही तिथपर्यंत हे उपोषण सोडणार नाही, हे तुमच्या माध्यमातून आम्ही डिक्लेअर करतो. आणि जे इथले स्थानिक आहेत सगळे जे प्रवासी आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता? त्यांना या आंदोलनामध्ये म्हणजे कसं आहे की एकजुटीने विजय मिळतो. आणि बऱ्याचशा तक्रारी या सफाळी विकास कृती समितीच्या आमच्या माध्यमातून लोकांनी पोचवलेल्या आहेत. त्यांनाही वाटतं की आम्हाला कोणतरी एक पर्याय पाहिजे ज्यांच्याकडे आम्ही आमच्या मागण्या किंवा आम्हाला पर्याय व्यवस्था कोण करून देऊ शकतो. तर सध्याच्या घडीला ती सफाळी विकास कृती आघाडी आहे जी ही आम्हाला सहकार्य करेल. त्याच्यामुळे त्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचतात. आणि मग त्यांना आम्ही सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की जोपर्यंत आपल्याला पर्याय व्यवस्था उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत आपण हे एक मार्ग अवलंब करतोय आणि तो म्हणजे आमरण उपोषण आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथल्या स्थानिक जनतेला एक आवाहन करतो की संघर्षातून आपण हा लढा सुरू केलेला आहे. खरं म्हणजे संघर्ष करण्याची वेळ यायला नाही पाहिजे होती, परंतु रेल्वे प्रशासन आणि DFCCच्या बोंगळ कारभारामुळे आज आम्हाला या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागलेलं आहे. आणि या आमरण उपोषणाला जर आपण पाठिंबा दिला, आपण सहकार्य केलं आणि एकजूट दाखवली तर विजय हा नक्की आपला होईल आणि याच्यातून काहीतरी असं निष्पन्न होईल जे समाधानकारक असेल. आणि त्याच्यातूनच मी असं जाणतोय की आज जर हा लढा आपण जर दिला नाही तर येणारी पुढची पिढी त्याला हा जो अन्याय हा वारशात मिळेल. म्हणून आपल्याला आज एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि एकजुटीनंच आपल्याला हा विजय प्राप्त करायचा. माझंही सफाळ्यावासियांना, सगळ्यांना, प्रवाशांना, स्थानिकांना आव्हान आहे की हे जे आमरण उपोषण चालू आहे ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी, आपल्या स्थानिकांसाठी चालू आहे. तर तुम्ही इथे या उपोषणामध्ये सहभागी व्हा. इथे साईन वगैरे चालू आहे सगळं, ते साईन करा जेणेकरून आपल्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या सरकार लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न करेल. तुम्ही सुद्धा सर्वांनी सहभागी व्हा आणि हे जे आमरण उपोषण चालू आहे ह्याचे अपडेट्स तुम्हाला जर हवे असतील तर ते आपल्या माहिती YouTube चॅनलवर येत राहतील. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.